गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांना बहुजन वंचित आघाडीचा जाहीर पाठिंबा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। अभोना ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या अभावाने आरोग्य सुविधा कोलमडल्या। कुमारी अश्विनी हिरे एमपीएससी परीक्षेत महिला वर्गातून राज्यात सर्वप्रथम। भारत माता की जय म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला थांबवत सोनिया गांधी जिंदाबादच्या दिल्या घोषणा। This is Channels Television's breaking news. नागपूरमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना रंगण्याची शक्यता आहे। भाजपवर नाराज झालेल्या पटोलेंनी काही दिवसापूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर आता काँग्रेसने नितीन गडकरींची कोंडी करण्यासाठी रणनीती आखली आहे आणि गडकरींच्या विरोधात नाना पटोलेंना उमेदवारी देण्याची तयारी देखील केली आहे। खरं तर पटोले यांचा भंडारा गोंदिया मतदारसंघ आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला गेल्याने पटोलेंना नागपूरमधून उतरवण्याची काँग्रेसची तयारी दिसत आहे। असे असले तरी नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी उमेदवारी केल्यास बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे। पटोले यांना बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्याने नितीन गडकरी यांच्या समोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत। वास्तविक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झालेल्या नसताना बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलातील 7 पोलीस निरीक्षक आणि 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। आचारसंहिता लागू होण्या अगोदरच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी बदलीचे आदेश रविवारी काढले आहेत। दिलीप विठोबा गांगुर्डे देवपूर पोलीस स्टेशन ते धुळे तालुका पोलीस स्टेशन, शिवाजी मुरलीधर बुधवंत आझादनगर पोलीस स्टेशनहून शिरपूर पोलीस स्टेशन, संजय दत्तात्रय सानप शिरपूर पोलीस स्टेशनहून देवपूर पोलीस स्टेशन, दिनेश विठ्ठलराव आहेर नियंत्रण कक्ष नव्याने हजर झालेले ते आझादनगर पोलीस स्टेशन, दुर्गेश मोहनलाल तिवारी नियंत्रण कक्ष ते शिंदखेडा पोलीस स्टेशन, राजकुमार मारुती तपासे नियंत्रण कक्ष ते वाचक पोलीस अधीक्षक धुळे, भरत दत्तात्रय जाधव शिंदखेडा पोलीस स्टेशन ते ट्रायल मॉनिटर सेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप नामदेव खेडकर निजामपूर पोलीस स्टेशन ते सोनगीर पोलीस स्टेशन, सचिन काशीनाथ शिरसाट आझादनगर पोलीस स्टेशन ते निजामपूर पोलीस स्टेशन। कळवण तालुक्यातील अभोना ग्रामीण रुग्णालय रामभरोसे सुरू असून येथील कामकाज ठप्प झाले आहे। या ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा कोलमडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। अपघातग्रस्त रुग्णांना देखील प्रथमोपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। या ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यालयाला सतत कुलूप ठोकलेले असते। पुरेसे कर्मचारी नसल्याने व अधिकाऱ्यांचे या रुग्णालयाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने येथील आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधांअभावी मरण यातना सहन कराव्या लागत आहेत। या रुग्णालयातून नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या आरोग्याच्या विविध योजनांचा लाभ दिला जात नाही। जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवले जात आहे। त्यांच्या खात्यावर लाभाचे पैसे एनएफटी मार्फत जमा करण्याचे काम थांबले असून ज्येष्ठ नागरिकांनाही प्रमाणपत्रासाठी अभोना ग्रामीण रुग्णालयात खेट्या माराव्या लागत आहेत। विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देखील मिळत नसल्याने येथील नागरिक संतप्त झाले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत। आरोग्य उपसंचालकांनी तात्काळ पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून शासनाच्या आरोग्याच्या व इतर सुविधांचा लाभ येथील नागरिकांना तात्काळ उपलब्ध करून द्यावा, नाहीतर नागरिक रस्त्यावर उतरल्याखेरीज राहणार नाही
असा इशारा लोकक्रांती आदिवासी सेनेने दिला आहे. पिंपळनेर येथील पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक SB हिरे व दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेच्या कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी कुमारी अश्विनी सुभाष हिरे या MPSC PSI परीक्षेत महिला वर्गातून राज्यात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. निकाल लागल्यानंतर शुक्रवार दिनांक 8 मार्च या महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कुमारी अश्विनीचे वडील SB हिरे, आई सौ सुरेखा सुभाष हिरे, भाऊ महेंद्र हिरे, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनलचे उपसंपादक सुभाष जगताप आदी उपस्थित होते. मामा घनश्याम सूर्यवंशी, वीरेंद्र पडवळ, मनोहर भोळे, हर्षल लवंगारे, अमोल घोडके, आई, वडील व भाऊ आदींचे मार्गदर्शन लाभले असल्याचे कुमारी अश्विनीने यावेळी बोलताना सांगितले. मी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर या गावामधून PSI मध्ये आज निकाल लागल्यावर महाराष्ट्रामधून पहिली आली आहे. 2017च्या निकालामध्ये ओपन फिमेल मधून फर्स्ट आली आहे. तर ह्या परिश्रमामध्ये, ह्या ज्या निकालामध्ये माझे आई वडील आणि भाऊ त्यांनी इतके प्रयत्न केले, इतके मोटिवेशन केलं मला. नेहमी ते मला मोटिवेट करत राहायचे आणि परिश्रमामध्ये नक्कीच हातभार त्यांचा सुद्धा आहे. आणि माझे मामा आहे GS सूर्यवंशी सर म्हणून, त्यांनी पण मला चांगलं मार्गदर्शन केलं. आणि भोळे सर आहेत जे, त्यांनी पण युनिक अकॅडमीचे, त्यांनी इंटरव्ह्यू साठी खूपच मार्गदर्शन केलं मला. आणि माझे कोच आहे वीरेंद्र पडवळ सर, त्यांनी पण मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच्यामुळे मी फिजिकल मध्ये 86 मार्क्स मिळवू शकले. आणि आज ग्रामीण भागातली का असे ना, धुळे जिल्ह्यामध्ये मग आदिवासी भागातली असे ना, तरी पण मी आज महाराष्ट्रातून पहिला आले आणि तुम्ही एवढं छान स्वागत केलं, त्याच्याबद्दल मला मनस्वी अभिनंदन करते. काँग्रेस पक्षाचे अहमद पटेल यांच्या कार्यक्रमात भारत माता की जय च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला मध्येच थांबवून सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देण्याचे अहमद पटेल यांनी सुचवल्याने नागरिकांमध्ये काँग्रेसविषयी मोठा संताप व्यक्त केला जात आहे. हेच का तुमचे राष्ट्रप्रेम असा प्रश्न देखील नागरिकांकडून काँग्रेसला उपस्थित केला जात आहे. भारत माता सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, अहमद पटेल. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा.